ठास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. तुका मने मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस चारी खेडी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. समचरण सरोजम सांद निलंबुदाभम, जगननेतपानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालान कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरी चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण, श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा आपला शेवट कशानं गोड झाला याचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. 11 वाजलेत आता, बरोबर आहे की नाही. जेवढ्या कमी वेळात मला चांगलं तुम्हाला देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करतो. आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पुण्यभूमी पावनक्षेत्र अकोले या गावामध्ये कैलासवासी सौभाग्यवती सुभद्राबाई वामन दराडे जीजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे मालक वामन कृष्णा दराडे, त्यांचे चिरंजीव गणेश वामन दराडे आणि त्यांच्या मुली उज्ज्वलाताई, छायाताई, कमलताई, कल्पनाताई, सिंधुताई, मनीषाताई आणि त्यांची सूनबाई शर्मिलाताई आणि त्यांचे 4 बंधू, सगळ्या परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि ही कीर्तनाची सेवा परिवाराच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत गायक, सध्या यांचे आवाज व्हायरल आहेत महाराष्ट्रभर बरं का, असे हरिभक्तपरायण ज्यांच्या चाली संपतच नाहीत असे संपत महाराज, बरोबर आहे ना, ज्यांच्या चाली संपत नाही असे संपत महाराज. आणि तुमच्या पुणे जिल्ह्यात पवाराशिवाय काही नाही, बरोबर आहे ना, असे सुनील महाराज पवार या ठिकाणी आहेत आहे का नाही. आणि आपले हरिभक्तपरायण मृदंग विशारद विशाल महाराज, आमचे हरिभक्तपरायण पांडुरंगजी महाराज, हरिभक्तपरायण काय ते तुतारीवाले आमचे दुसरे विठ्ठल महाराज, चोपदार कृष्णा महाराज, पेटी मास्तर केकान महाराज, वा केकान महाराज, साऊंड सिस्टम आणि मंडप आमचे गोरखदादा आणि रुईकर आहे ना, त्यांचं या ठिकाणी सगळी मंडळी आहे, त्यांना धन्यवाद देतो. बाकी उपस्थित सगळी महाराज मंडळी, मला सर्वांचं नाव माहीत नाही म्हणून आपण सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवूयात एकदा. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करे साचा, वार करे साचा, हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करे साचा, वार करे साचा. महाराज म्हणले मस्तक हे पायावरी, गोदावरी बाई आली की ऐकूनी येनूचा नांद, बरोबर आहे ना. अनुप जलोटा आला की ऐशी लागी लगन, आरची आली की मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, सुनील बो आले की मस्तक हे पायावरी आहे का नाही.
कैलासराव आले की ये दुःख भंजन मारुती नंदन. बस ज्याचं त्याचं ठरलेलं आहे का नाही, लक्षात ठेवा. आणि ते लोकांनाही त्याची आवड असते की ते झालं नाही तर ते आल्यासारखे वाटत नाही, बरोबर आहे ना. म्हणून पुन्हा एकदा महाराजांना धन्यवाद देतो. रंग कीर्तनाचा यूट्यूब चॅनल ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा विसरू नका, आहे का नाही. त्यालाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास. मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला. दादा थोडासा आवाज द्या. याजसाठी केला होता अट्टहास. इकडं लक्ष द्या माझ्याकडे. कशासाठी अट्टहास केला हा प्रश्न आहे. उत्तर आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवट गोड होण्यासाठी अट्टहास केला. आता शेवट जन्म मरणाचा का शेवट साधनेचा का शेवट आयुष्याचा. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. हा आपलं साध्य आपल्याला मिळावं. विशाल बुवा हा नका आवाज, गोड आहे ना साऊंड छान आहे. गोड ते करण्याचे कमीच ठेवा आवाज. आताने चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. कुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे. कोई लोकेशनाशी ग्रसित आहे तो कोई वित्तेशनाशी ग्रसित आहे. बघा, कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे, तर कुणाला पैसा कमवावा ही तरी तहान आहे. कीर्तनकाराला दोन्ही बी असतात, आहे का नाही. कुणाला नावाची तहान आहे, कुणाला पैशाची तहान आहे. तहान नाही असा माणूस नाही. कशाचीच तहान नसली तर एक तहान सर्वाला आहे. काही माणसं म्हणतात काही नको महाराज जीवनात, आता शांती मिळावं एवढी इच्छा आहे. काय म्हणतात, शांती मिळावी एवढी इच्छा आहे. एक वाक्य बोलतो तुम्ही हुशार माणसात, शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. कोवा दरिद्रो ही विशाल दराडे तृष्णा. हा, कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. महाराज म्हणते तृष्णा ही विशाल आहे. लक्षात ठेवा, माणसाचं आणि तृष्णेचं नातं आहे जसं महावितरणचं आणि पावसाचं नातं आहे. वाटीभर पाऊस पडला तर दिवसभर लाईट जाते, बरोबर आहे ना. तसं महावितरणचं आणि लाईटचं नातं आहे, तसं माणसाचं आणि इच्छेचं नातं आहे. इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. पुन्हा एकदा ऐका, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. मग महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात कोणती इच्छा राहिली नाही. खुंटलिया धावा तृष्णेची या. आमची तहान आता संपून गेलेली आहे. कशामुळं महाराज, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुन्हे. भगवंताच्या मंगल नामानं एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली, माझा शेवट गोड झाला, माझी धावाधाव संपली, माझ्या जीवनात कोणती तहान राहिली नाही. आणि ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनेली बोला नोवरी. आता दिवस चारी खेळीमेळी. आता मुक्ती नवरी झाल्यावर चारी दिवस खेळीमेळी. चारी दिवस खेळीमेळी याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या देवाची द्वारी. बोला उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी. हा, मग हे चारी मुक्ती म्हणजे चारी दिवस. चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. आता मुक्ती बरोबर लग्न लागल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे का. बोला, मुक्ती बरोबर लग्न झाल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे का. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं, मग टेन्शन घेण्याचं काम आहे. तसं महाराज मुक्तीच नवरी झाल्यावर आम्हाला चिंता करायचं काय काम आहे. आता दिवस चारी खेळीमेळी, आता आणि चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. पटापट बोलत चालायचा. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरसं होणार आहे, याच्यात काही शंका नाही. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. येत नाही उरवाले अवतार, तेरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं, अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे. बोला, उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला आलेलं असतं ना त्या दिवसापासून काळ त्याची वाट पाहत असतो. घडी घडी काळ वाट याची पाहे.
अजून किती आहे अवकाश हे प्रमाण म्हणताना कुणाकडे हात करायचा नाही. घडी घडी काळ वाट याची भांडणं होतील, आपला आपल्याकडे करायचा. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजावया बैसाला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. महाराज म्हणतात जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. हे बी गेलं क्षणात. काय झाले याला बघा. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल क्षणात जाणार आहे बघा. म्हणून म्हणतात हे बदल झाला काहीतरी याच्यात. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल महाराज म्हणले दे हा पाचाचा आणीला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. शेवटी ज्याचं त्याला द्यावं लागणार आहे. जो आलेला आहे तो जाणार आहे. जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जायला आवडत नाही. आगा मरहा बोल न. आजी मरा वाटतं का? नाही काय राहिलंय आता. महाराज एकदा नातीचं लग्न डोळ्यान पाहायचं. मी मराय मोकळी. घरचे म्हणतात यायला मरू द्या, मग तारीख काढू. आपण तारीख काढून येईन मधीच माराव. झाला का नाही चांगल्या कामाचा खोळंबा. बरोबर आहे. आपली इच्छा नसताना लोक आपल्याला मॉनिटर वाढवा तुम्ही, बाकीचं नका वाढवा. आपली इच्छा नसताना आपली इच्छा नसताना लोक आपल्याला घालवायला तयार आहे. जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जावं वाटत नाही. जावं तर सगळ्यांना लागणार आहे, मग जाणं कुणासारखं असावं. एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा आणि एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा. 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले आणि धृतराष्ट्र भारताचा सम्राट. स्वयंपाक करणाऱ्यांनी फक्त हातानेच करा, कीर्तनामुळं सगळं आहे, एवढं लक्षात ठेवा. विठाला भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, चक्रवर्ती राजा, 100 मुलं, इशाऱ्यानं चालणारा कारभार. त्यांना सांगितलेलं कळत नाही. घर चोपदार नाही, घरच्यांनी जा. चोपदाराचं फक्त कीर्तनातच ऐकू शकतात, त्याला घरच्यांनी आणलेलं आहे. विठाला भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, चक्रवर्ती राजा, इशाऱ्यानं चालणारा कारभार, 100 पोरांचा बाप. ऐका, एवढा भाग्यवान होता धृतराष्ट्र. संजयाच्या मुखातून 700 श्लोकाची गीता ज्याला घरी बसल्या बसल्या ऐकाय मिळाली, एवढा भाग्यवान धृतराष्ट्र. पण 700 श्लोक ऐकून ज्याच्या जीवनात थोडा सुद्धा बदल झाला नाही, तो दुर्भागी सुद्धा धृतराष्ट्र.
माणसं ऐकतात पण बदलत नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता. त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, मी रस्त्यानं अनेक ठिकाणी पाहिलं, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना आपण वाचणं म्हणजे हे सुज्ञ असल्याची पावती आहे. लक्षात ठेवा बा, धृतराष्ट्राच्या जीवनात बदल नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. महाभारताचं युद्ध संपलं आणि हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं. दुर्योधनादिकांचा वध झाला. नंतर धृतराष्ट्राला पांडवानं घरी आणलं आणि धृतराष्ट्राची सेवा केली. पण धृतराष्ट्राला त्रास दिला तो भीमानं. भीमा ताकद भरपूर आणि काम नव्हतं. ताकद असली आणि काम नसलं की माणसाला त्रास द्यायचं सुस्ता. मग भीमानं त्रास दिला तो धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमानं गदा घेऊन यायचं आणि बोलायचं, आंधळ्या शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं, पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही तसं तुला सांभाळणं जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतकरणात मोठी जागा नाही. आणि तुझे अन्न खातो ना, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबानं बनलेला आहे, बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. आता असं बोलल्यावर कोणाला जेव्हा वाटेल. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. बोलण्याला माणूस कंटाळत असतो, बरोबर आहे ना. बोलणं आलं पाहिजे ना. मी आजारी पडलो ना, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या, म्हणे महाराज काय झालं. म्हणलं एवढू नको, हाय मी अजून दम दरदरची. महाराज काय झालं. म्हणलं ताप आला बा. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने हात लावला, म्हणे 100च्या पुढं वाटते. एकीने हात लावला, म्हणे इस्त्यावानी तापलंय, खेड्यातली भाषा इस्त्यावानी तापलंय. एक म्हणे अंगाला हात सुद्धा लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभी राह. एक बिचारी लांबच उभी राहिली. म्हणे महाराज काय झालं. म्हणलं ताप आला. ताप आणि सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू. म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. म्हणलं उठ होय घराच्या बाहेर उठ. 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली, मी जगल असं तर बोल ना, नाही तर मी मेल्यावर कोणाला खाऊ घालती बिस्किट हे, बरोबर आहे. बोलणं कळत नाही. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि डॉक्टरला म्हणे, ओ डॉक्टर साहेब सांगा तुम्ही यांना काहीतरी समजून. ते डॉक्टर म्हणले, ओ टायमावर गोळ्या घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित नाही होणार. ही बाई मधीच बोलली, हा मी पण महिना झाले ते सांगायले, टायमावर जेवा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात. त्याच्याच तोंडावर म्हणून गेली. काय बरं वाटलं असेल त्याला सांगा तुम्ही. बोलणं कळत नाही म्हणून साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. जन्म उपरांत लगभग 2 साल में आदमी बोलना सीख लेता है, लेकिन क्या बोलना चाहिए सीखने में पूरी जिंदगी गुजारनी पड़ती है. तुम्ही हुशार लोक आहात म्हणून काही आठवतंय मला. जशी तलवारीला धार आहे ना, तशी शब्दाला धार आहे. फरक एवढाच आहे, जरा 5G आहे. तलवारीनं मान कापल्या जाते आणि शब्दाने मान कापला जातो. पुन्हा एकदा ऐका. तलवारीनं मान कापल्या जाते आणि शब्दाने मान कापला जातो. बस एवढाच आहे, लक्षात ठेवा. गोली का घाव भर सकता है, लेकिन बोली का घाव कभी नहीं भर सकता. विठाला विठाला छान वाचलं संपत महाराज. जिबेला झालेली जखम लवकर बरी होते, पण जिबेनं केलेली जखम कधीच बरी होत नाही. लक्षात ठेवा बरं का. पण बोलणं आलं पाहिजे. भाई और बहनो, ज्याला बोलणं आलं त्यानं जग जिंकलं महाराज. मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, अमृताची वाणी.
लक्ष येतो परवडल तसा करा. हा, तुम्हाला जमल तसं. आता एवढा खर्च जमणार नाही आपल्याला. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कार्य. अमृतासारखं बोलणं असलं पाहिजे माणसाचं, लक्षात येते. पण या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. ऐकताय ना माय? ज्या वनात धृतराष्ट्र गेला त्या वनाला आग लागली. ऐका बरं, भारताचा सम्राट आणि आगीत सापडला वनव्याच्या, आणि आगीत सापडला, आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. चटके लागून जावं लागलं तो 100 पोरांचा बाप. चटके लागून जावं लागलं तो या देशाचा चक्रवर्ती राजा. माऊली म्हणतात, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुसशी काय. अरे मरणाच्या अगोदर एवढ्या भयानक यातना सहन कराव्या लागल्या, याच्यापेक्षा जीवन वाईट काय असावं. हा शेवट एका सम्राटाचा आहे. या उलट तुकाराम महाराज 42 वर्ष समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काहीच पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आज आपल्या कीर्तनकाराला नाही. आपल्याला लोक देऊन देऊन किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा काय त्रास. तुकाराम महाराजाला काठीने मारलं अंबाजी गोसाव्याने, त्याचे हातपाय दाबाय तुकाराम महाराज त्याच्या घरी जातात. गावातल्या लोकांनी रागराग केला. गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, काय खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे. काय खावं कोणीकडे जावं, ही परिस्थिती कुणाची? तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराजाचं होतं काय खावं आणि आमचं काय काय खावं. तुकाराम महाराज म्हणले कुणीकडे जावं, आपले रोज 3 गावं. काय विरोधाभास आहे बा, आपले रोज 3 गावं महाराज. आज 3 कीर्तन आहे मला, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मला काय सांगायचंय, गावातल्या लोकांनी रागराग केला. या त्रासाला महाराज कंटाळले.
कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळतो आणि मग एखाद्या निर्णयापर्यंत येत असतो. माऊल्या हो बोला. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? बोला ना. तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये काऊन बसल्या? तुमचा हप्ता जमा झाला नाही का? नाही झाला. केवायसीत कटल्या? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्हाला अंगठ्यावर पगार चालू झाली. तरी एवढ्या ताणात काऊन बसल्या मावल्या? बोला. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? माहेरची. पण आता सासूरवास राहिलाय का? नाही. मान्य करता एवढं चांगलं. आता सासूरवास नाही, आता सुनवास आहे. माझ्या लहानपणी मी घरात असलं की म्हाताऱ्या बाया एकत्र यायच्या आणि चर्चा करायच्या पोरीला. सासू कशी भेटती, 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 सासू कशी. लहानपणी एवढंच ऐकाय यायचं बरं का. आता ते ऐकणं बंद झालं. आता 2-4 म्हाताऱ्या एकत्र येतात आणि पुन्हा चर्चा बदलली त्याची. महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर? बरं येतीच कशी ही चर्चा नाही, येतीच का नाही ही चर्चा आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत. बस. अपेक्षाच राहिल्या नाही म्हणे महाराज आता. बरोबर. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? माहेर. मग ती काय म्हणते बघा.
सोडवा आणि मला आता माझ्या माहेराला घेऊन चला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मग आपल्या सगळ्यांचं माहेर, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरी. म्हणून जाईन गे माये भेटेन माहेरा. आपल्या सगळ्यांचं माहेर पंढरपूर आहे. महाराज म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचं. मग साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संत मानविता कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका मने मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा, नका करू. तुम्ही सनकादिक संत आहात, देवाला माझा नमस्कार सांगा. काय सांगा देवाला? तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. मला कुणाला तरी घ्यायला पाठवा. मा एखाद्या महिलेला पहिला त्रास किती जरी झाला तर ती एकटी जात नव्हती बरं का. कुणाला तरी मला घ्यायला पाठवा म्हणायचे. मूळ लवकरी पाठवा, मला घ्यायला पाठवा. आणि ऐका, जगाच्या मालकाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या, माझी रांदी येल्या कन्या. झोपडं होतं महाराजाचं, पण त्या झोपड्यात जगाचा मालक आला. झोपडा असू द्या, मनाची श्रीमंती पाहिजे बरं का. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. काय करायचं? प्रेम. झोपडा असू द्या ना. मी छान वाचलं, जे हौशेने बांधलं जातं त्याला हौस म्हणतात. जिथं हवा खेळती असते त्याला हवेली म्हणतात. जिथं भिंतीला कान असतात त्याला मग कान म्हणतात. जिथं हप्ते भरून माणूस फ्लॅट होतो त्याला फ्लॅट म्हणतात. जिथं होम हवन असतं त्याला होम म्हणतात. आणि जिथं पडल्याबरोबर झोप लागते त्याला झोपडी म्हणतात. म्हणून म्हणतात, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या. बोला, या झोपडीत. हे बघा, जसं येईल तसं म्हणा. तुमच्या भरोशावर खूप मोठे पातिले मांडले तिकडं. ती जबाबदारी तुमच्यावरच आहे आता ती. बरोबर आहे ना? किती विश्वास आहे स्वयंपाक करणाऱ्याला. पाणी वाढव, पाणी वाढव. अकोल्याचे माणसं आहेत, पाणी वाढव. बरोबर आहे ना? थोडंसं हे बी जबाबदारी घ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. या झोपडीत आनंदाचा कंदच आला होता. आनंद अद्वय नित्य. भगवंत म्हणले, चला मी तुम्हाला घ्यायला आलो. महाराज म्हणले, मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर कुणाकुणाला यायचं मला जरा विचारू द्या. मग महाराज गावात आले. चला माझ्याबरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. मृदंगाचार्य महाराज, कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. तू तर सानप महाराज आहे. तुकाराम महाराज आपली अपेक्षाच नाही. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. लोक कधी कोणाला पागल म्हणतील सांगता येतं का? डिपेंड ऑन सिच्युएशन. तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोलतात. तोंडावर म्हणतात, काय महाराज सुंदर कीर्तन करतात. माघारी, मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही.
15 मिनिटं महाराज लेट झालात. लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत. आलं करते आलं करते गेलं करते. बरोबर. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला. म्हणे तुमची तारीख पाहिजे. म्हणलं माझ्याकडे शिल्लक नाही. गावाचं प्रेम आहे म्हणे तुमच्यावर. म्हणलं रिकामं नसल्यावर काय करू. तुम्ही आले नाहीत आम्हाला सप्ताहच करायचा नाही म्हणे. म्हणलं करा नाही तर नाही करा तुमचा प्रश्न आहे. ते बैठकीतून फोन लावला त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्या शेजारचं म्हणे काय म्हणले रे महाराज. फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं दुसरं म्हणे अरे लाव दुसऱ्याला फोन त्याचा बाप दुसरा. ही परिस्थिती आज. लोक मानतात त्या भ्रमात राहू नका. म्हणून साधू संत म्हणले मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. आम्ही मानाला डुकराच्या विष्ठे एवढं महत्व देतो म्हणून आम्ही सुखी आहे. कळलं. समशत्रोचे मित्रेच तथा मानापमान यो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. आम्हाला शीत उष्ण शत्रू मित्र मान अपमान सुख दुःख सारखं आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. आम्हाला त्याचं टेन्शन येत नाही महाराज. असं पळत जरी येऊन दर्शन घेतलं ताण येत नाही आम्हाला. विठाला विठाला. बस महाराज म्हणले लक्ष देऊ नाही का बरं का. तोंडावर एक माघारी एक. तोंडात तुकाराम महाराजाला पागल म्हणले लोक आणि भजन करणाऱ्याला पागलच म्हणतात ना. आता गणेश भाऊला याच्यातले थोडे लोक तरी पागल म्हणतील. कशाला एवढे गायक आणले. कशाला एवढा लांबचा महाराज आणला. अरे तू काऊन पोटावा पाय द्यायला आमच्या. करणाराला करू दे. त्याची आवड आहे इच्छा आहे. बरोबर आहे ना. बरोबर आहे. तुला जेवायला आहे ना. तुला तू तेवढा आनंद घे ना. तुझ्या पुरतं तुला आहे का नाही. बरोबर आहे. पण जमत नाही. पागल झाला म्हणतात. एवढा खर्च असतो का. मी रात्री 4ला इथं आलो सकाळी आणि एवढा मंडप टाकल्यावर मला वाटलं एवढे माणसं जमतील का. इकडं तर काही घरं नाही काही नाही. पण आता बघा मंडपात बसायला जागा नाही. बाहेर माणसं उभे. एक गणेश भाऊनं केलेल्या कमाईचं प्रतीक आहे आज हे. लक्षात ठेव. ही सोपी गोष्ट आहे का. लक्षात ठेव. पण पागल म्हणतात. एखाद्या घरी आम्ही गेलो का ती बाई म्हणते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही. आमच्या मामाला देव आवडत नाही. माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही. असं स्टँडर्ड सांगते. माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही. पण आमचं पोरगं मंदिराशिवाय राहतच नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हते आईसे हेची पिशे जन्मले किंवा निवडले. प्रमाण आहे. भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात. काय म्हणतात ते 2-2 तास महाराज आहे पुढं बसून राहतात. काय मिळतं यांना काय माहिती. तू बस मग कळल तुला काय मिळतं. लक्षात येते. काय मिळतं म्हणतात. लक्षात ठेवा. पागल म्हणतात लोक. पण महाराज म्हणले तुकाराम महाराजाला कोणी बोल. पागल म्हणले लोक. तुकाराम महाराज म्हणले नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला. मग मला वाटं लावण्यासाठी तर चला. मग देव आणि परिसरातले लोक महाराजाला वाटं लावायला येतात. आणि मग महाराज या जगाचा निरोप घेताना म्हणतात बाबा हो ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुजोवी सगळा गावाला जाणार आहे. हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. माझ्याकडे लक्ष द्या बरं. लोक म्हणले महाराज तुमचं गाव कोणतं आहे. हां
लोक म्हणले महाराज तुमचं गाव कोणतं आहे? आमचं गाव हे नाही. मग आम्ही गोतोंडीचे, आमचं गाव हे नाही. आम्ही अजून कळसचे, आमचं गाव हे नाही. आम्ही काय करकमचे आहे का? आमचं गाव हे नाही. मग आम्ही फलटणचे, आमचं गाव हे नाही. आम्ही तुळजापूरचे, ताईच्या मुली दिलेल्या आहे ना. आमचं गाव हे नाही महाराज, आम्ही इंदापूरचे. आमचं पण गाव हे नाही. आम्ही विसापूरचे, आमचं गाव हे नाही. आम्ही अहिल्यानगरचे, आमचं गाव हे नाही. आम्ही हिंगोलीचे. तसं तुमचं गाव कोणतं आहे? आम्ही ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. ऐका, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. इको कमी करा बोलताना, ट्रबल गेन. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही आणि संताला आपली अधोगती सहन होत नाही. म्हणून महाराज त्यांचं वैकुंठ सोडून या ठिकाणी आहे. पण महाराज म्हणले मी आता जाणार आहे, पण माझी गाथा तुमच्यासाठी मागं ठेवून जाणार आहे. तो गाथा वाचा आणि आपला माथा जाग्यावर आणा. हे बघा, जगातल्या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल. मी तुम्हाला जास्त वेळ परमार्थात गुंतवणार नाही आणि तुम्ही गुंतणारही नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला छोट्याशा गोष्टी सांगेल. मला माहिती आहे तुमच्याकडे खूप मोठा व्याप आहे. तुम्हाला सगळ्यांना 24 तास ऑनलाईन राहावं लागतं. आलेल्या मेसेजला त्याच वेळी रिप्लाय द्यावा लागतो, नाही तर आपल्यावर FRI दर्ज होते. बरोबर आहे ना? मला एवढं कळत नाही, एखादा जर त्याच्या फ्री वेळेत आपल्याला मेसेज करत असेल तर आपण सुद्धा आपल्या फ्री टायमाला त्याला मेसेज केला पाहिजे. माझ्याकडेही फोन आहे, पण दिवसातून 6-7 तास तरी बंद असतो. लक्षात ठेवा. मग याच्यातून वेळ मिळाला तर मी जास्त सांगत नाही तुम्हाला. 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा आणि 2 मिनिटं गाथा वाचा. मावल्या हो, ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. ताई, आत्या, माय, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा आणि 2 मिनिटं गाथा वाचा. बस जास्त वेळ घेणार नाही मी. 3 मिनिटं रोज, एक 5 मिनिटं द्यायला काय अडचण नाही. आजपासून संकल्प करा, सुभद्रा माईच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक संकल्प करा. मी 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचणार आणि 2 मिनिटं गाथा वाचणार. कोणी म्हणाल ते कुठं घेऊन फिरायचं? कुठंच घेऊन फिरू नका. तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. तुमच्या मोबाईलमध्ये सगळे येतं या. प्ले स्टोअरला जा, ग्रंथ संपदा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यात गाथा ज्ञानेश्वरी आहे. मग महाराज म्हणले ज्ञानेश्वरी का वाचायची? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी ज्ञानेश्वरी वाचावी आणि दुसरी पंढरीची वारी करावी. ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबानं काय केलं होतं? ज्ञानेश्वरीचं पारायण केलं होतं, ज्ञानेश्वरीची सेवा केली होती, ज्ञानेश्वरी वाचली होती. लक्षात ठेवा. आणि बाबांच्या गळ्यात सुद्धा ज्ञानेश्वरी आहे. जे पेंडॉल दिसतं आपल्याला ते समाधी, ती माऊलीची समाधी आहे. लक्षात ठेवा. महाराज म्हणले ती ज्ञानेश्वरी वाचा. आणि ती ज्ञानेश्वरी भगवान बाबानं वाचली होती. बैसोने पाण्यावरी वाचली नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचर आरती भगवान बाबा चिदानंदाचा बाबा वैराग्य मूर्ती ज्ञानेश्वरी वाचा. वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. मूर्खातल्या मूर्ख माणसाला ज्ञानी बनवण्याची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. आजवरी होतो तुमचे गावी आता कृपा असू द्यावी, आता कृपा असू द्यावी, आता नाही सहज बोलणे गुण
मृत्यूचा रामराम तुम्हाला आहे. ऐका, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबारायाने केला. मला लक्ष देऊन ऐका बरं का. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला आणि सदैव वैकुंठ गमन केलं. आणि मग जगाला सांगितलं, बाबा हो, भारताच्या सम्राटाचा शेवट आगीत जळून झाला आणि 42 वर्ष त्रास सहन करणाऱ्याला जगाचा मालक घ्यायला आला. याच्यासाठीच अट्टहास केला. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास, झाली का निश्चिंती? अजून जोडायची एखादी. महाराज म्हणले, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेजिया. आता आम्ही निश्चिंत झालो. 102 ऐका, याजसाठी केला होता अट्टहास. आता आपण प्रमाणानं अभंग जुळूया. आता जे जाणकार आहे त्यांना माझी अभंगाची भूमिका कळेल, ज्याला कळलं नाही त्यासाठी पलीकडच्या मंडपाचा आनंद आहे. लक्षात ठेवा. महाराज म्हणले, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा, याजसाठी केला होता अट्टहास. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, याजसाठी केला होता अट्टहास. काळ गुलाम सलाम करी, तो कया घरी राबतसे, याजसाठी केला होता अट्टहास. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, याजसाठी केला होता अट्टहास. तुकाराम 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 हे नाम घेता कापे मन, नाम
तुकोबा समैत तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा जेने केला हा मृत्यूवर विजय मिळवणं पुरुषार्थ आहे. सामान्यावर विजय मिळवणं पुरुषार्थ नाही हा, मृत्यूवर विजय मिळवणं पुरुषार्थ आहे. आणि या सगळ्या साधू संतांनं मृत्यूवर विजय मिळवलेला म्हणून याजसाठी केला होता. आता प्रश्न तिथंही उत्तर तिथंही एक प्रश्न आहे. याजसाठी केला होता अट्टहास, याचे उत्तर आहे का? आता शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा याजसाठी केला होता अट्टहास. खुंटलिया धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तेने गुणे याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवस चारी खेळी मेळी याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा हा आहे प्रश्न, याचे उत्तर आहे का? आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिवस गोड व्हावा. कुंटलिया धावा तृष्णेची शेवटचा दिवस गोड व्हावा. नाम मंगळाचे तिने गुणे शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी शेवटचा दिवस गोड व्हावा. मुक्ती बरोबर लग्न झालं की शेवट गोड झाला. आता आणि चिंतीने पावलो विसावा. अभंगाच्या पहिल्या चरणात प्रश्न आहे आणि खालचे 3 चरण त्याला जोडले की हे त्याचं उत्तर आहे. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस शेवटचा दिवस शेवटचा टाइम गोड व्हावा. हा आता आणि चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची विठोबार कुमाये हरे गणेश भाऊ रखुमाये. चला सर्वांनी हात वर करा. सर्वांनी हात वर करा. 1 मिनिट सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज सगळ्यांनी. आलेले हरी गाना विठ्ठल पांडुरंगा. हरी गाणं विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी गाना विठ्ठल पांडुरंगा. हरी गाणं विठ्ठल पांडुरंगा. साठी गेला होता अट्टहास. शेवट आपण ते नंतर देऊ टोपी रुमाल. खाली बसा 5-10 मिनिटं. सांगते सगळ्यांना खाली बसू आपण नंतर आणि मग तुम्ही द्या. हा आता थोडं लक्ष तिकडे जातं, वेळ कमी आहे आपल्याकडे. महाराज म्हणले याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. अभंगाचा अर्थ कमी वेळात मला तुम्हाला जेवढं सगळं घेऊन चालता येईल तेवढं मी घेऊन चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती सुभद्राबाई वामन दराडे जिजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं
त्यांच्या सगळ्या परिवाराने, त्यांचे पती वामन भाऊ, त्यांचे मुलगा गणेशदादा, त्यांच्या मुली छायाताई, मनीषाताई, उज्ज्वलाताई, सिंधुताई, कमलताई, कल्पनाताई, या सगळ्या परिवाराने आणि त्यांची सुनबाई शर्मिलाताई, या सगळ्या परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि काय या परिवारावर प्रेम असेल बघा. मी वर्षश्राद्ध महिन्यातून 20 तरी करतो, पण एवढे माणसं सगळ्या वर्षश्राद्धाला उपस्थित राहत नाहीत. ह्या परिवारानं केलेली कमाई आहे. म्हणून आज एवढी माणसं, वेळातला वेळ काढून आज एवढी माणसं, एवढी माणसं आज या ठिकाणी उपस्थित राहिली. केवढी माणसं, असू द्या असू द्या असू द्या, नो 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 नो, काही नाही काही नाही, काही नाही, चालते चालते. हां त्याला टाळ द्या, चाल म्हणा एक, चाल म्हणून जा एक, हां एक चाल म्हणा एक, चाल लक्ष द्या माझ्याकडे. चालत राहतं. विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराती हुई जीना ये आर्ट ऑफ लाइफ है. चालत राहतं. हे काही तुम्ही ठरवलं नाही, मी ठरवलं नाही, त्याच्यामुळे इग्नोर करणे आणि पुढं चालणे. लक्षात ठेवा. आणि मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. महाराज म्हणतात हा कार्यक्रम या ठिकाणी या परिवारानं जो आयोजित केला, मला जवळपास 4-5 महिने झाली ही तारीख दिली. आणि मी खूप दूर होतो रात्री, इथं सकाळी 4 वाजले. माझ्या मनातून मला वाटत होतं की काहीतरी दादांना सांगावं की बा प्रवास जास्त होतो का. मध्ये पण मी एकदा फोन केला त्या महाराजांना, म्हटलं महाराज काही ॲडजस्ट होत असेल तर घेऊन टाका दुसऱ्याची तारीख. नाही हो म्हटले, त्या परिवाराची तुमच्यावर खूप श्रद्धा आहे आणि त्या परिवाराच्या प्रेमामुळं एवढ्या दूरचा प्रवास या ठिकाणी केलेला आहे. आणि मला कळलं की या परिवारानं काय कमवलं जीवनात, तर इथं बसलेली गर्दी दिसून येते आपल्याला, ही कमाई या परिवारात. महाराज मी कोट्याधीशांच्या घरी पण वर्ष श्राद्ध केले, पण अशी माणसं लांब लांब बसवावं लागतात. माझं बोलणं लक्षात ठेवा. कोट्यावधी रुपये ज्याच्याकडे आहे त्याच्याही घरी मी वर्ष श्राद्ध केले, पण एवढा समाज जमत नाही, येत नाही. म्हणून मी सांगेल, आपली श्रीमंती कोणती आहे लक्षात ठेवा. आपल्या डोळ्याला अश्रू आल्यानंतर किती हात पुढं पुसण्यासाठी येतात, ही आपल्या जीवनातली श्रीमंती, ही श्रीमंती. पण आज ही श्रीमंती या दराडे परिवारानं कमवलेली आहे. आणि मायच्या बद्दल जर बोलावं तर सौभाग्याचं मरण येण्यासाठी पुण्य करावं लागत असतं. कुंकू कपाळाला राहून आपलं देह सोडावा याच्यासाठी पुण्य करावं लागत असतं. ही सहजासहजी गोष्ट होत नाही. माईच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुम्हाला दिसून येईल. मी काही त्यांना भेटलो नाही, पण मी एक अनुमान प्रमाण सांगेल की त्या मायनं स्वतःचं पोट मारून दुसऱ्याला जीवन जेवढं सहकार्य जीवनात करता येईल तेवढं सहकार्य या माऊलीनं केलेलं असावं बरं का. मी सांगेल, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणे संपन्न. मन मोकळं आणि वाणी गोड. आणि महाराज या पुण्याईमुळंच हे पदरात आलं बरं. तुम्ही त्या जाण्याला एक पारिवारिक दुःख आहे, हा भाग वेगळा आहे, पण परमार्थिक दृष्टीनं विचार केला तर हे जाणं सौभाग्याचं आहे, हे जाणं सौभाग्याचं आहे. हे प्रत्येक महिलेच्या नशिबात हे जाणं नाही महाराज, प्रत्येक महिलेच्या नशिबात हे जाणं नाही. आणि त्या मायनं काय पुण्याई केलेली असावी. आज 6 मुली आहेत मायला आणि गणेश एक 7वा मुलगा आहे. 6 मुली. एक बोलू तुम्हाला, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. ज्याच्या जीवनातली माय गेली ना, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. आज मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. आज 6 मुलीला जन्म देणं, मुलाला जन्म दिलं म्हणजे 7 वेळेस या मायचा पुनर्जन्म झालेला. या बाळांत या शब्दाचा अर्थच असा असतो, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. आज खऱ्या अर्थानं या 6 मुलीला विचारा, आई जाण्याचं दुःख काय आहे. अरे माय आहे म्हणून माहेर आहे आणि सासू आहे म्हणून सासर आहे. या घराचं नाव माहेर आणि त्या घराचं नाव सासर का? केवळ इकडं माय आहे म्हणून या घराचं नाव माहेर पडलं आणि तिकडं सासू आहे म्हणून त्या घराचं नाव सासर आहे. पत्र्याचं घर असू द्या माहेरातलं, पण बंगल्यात जेवढा आनंद वाटत नाही ना, तेवढा माहेरातल्या पत्र्यात आनंद वाटतो. आज एका खोलीत 6 बहिणी झोपलेल्या असतील, कदाचित त्यांच्या घरी 6-6 बेडचे बंगले असतील, पण आज इथं 6 बहिणी एका बेडमध्ये झोपल्यावर जो आनंद आहे ना, तो 6 बेडच्या बंगल्यातही मिळणार नाही. मी सांगेन, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. मुलीचं माहेर आई आहे तोपर्यंत.
मी सांगू तुम्हाला, चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारी जगात खूप माणसं आहे. गुण पाहिल्यावर असं गुणवान माणसं कोण प्रेम करणार नाही. गुण पाहिल्यावर प्रेम करणारी खूप माणसं आहे. चेहरा पाहिल्यावर, गुण पाहिल्यावर जग आपल्यावर प्रेम करेल. पण एक आई अशी आहे ना, 9 महिने 9 दिवस पोटात आपला तिनं चेहराही पाहिलेला नसतो, तरी त्या गर्भावर सुद्धा ती तेवढंच प्रेम करते, तेवढंच प्रेम करते. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर माँ नहीं मिलती. गेलेली माँ. मोदी साहेबाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आली, पण गेलेल्या मायला नाही आणता आलं. गेलेल्या मायला आणता आलं नाही. उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री होता आलं, पण गेलेल्या बाळासाहेबाला नाही आणता आलं. पंकजाताईला गेलेलं मंत्रिपद पुन्हा मिळवता आलं, पण गेलेल्या गोपीनाथरावाला नाही आणता आलं. लक्षात ठेवा, मी सांगेल, पके फल पेड़ों से रिश्ता तोड जाते हैं, और आपाहीज माँ बाप हो तो बच्चे छोड जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं ना, तसे म्हातारे मायबाप झाले की मुलाला सांभाळायचा कंटाळा येतो. पण मी सांगेन तुम्हाला, या जगाच्या पाठीवर संत आणि आई ह्या दोन व्यक्ती अशा आहे ना. संत आणि आई याच्यात एकच भेद आहे. कोणता भेद आहे? आई आपल्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगाच्या लेकरावर प्रेम करतात. एवढा भेद जर सोडला तर संत आणि आई याच्यात भेद नाही. मी प्रमाण सांगेन तुम्हाला, तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूप. आपले मायबाप आपल्या घरातलं चालतं दैवत आहे. आज आपण बोलून जाऊ, भेटून जाऊ, कार्यक्रमाला हजर राहू, पण खऱ्या अर्थानं त्या गणेशलाच विचारा माय जाण्याचं दुःख काय. त्या छायाताईला विचारा, त्या मनीषाताईला विचारा, त्या कल्पनाताईला विचारा, त्या सिंधुताईला विचारा, आई जाण्याचं दुःख काय असतं. मी सांगेन, आपल्या एक 15 दिवसापूर्वी जापानचा एक व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला असेल. एका वानराची आई वारली, माकडाच्या पिल्लाची आई वारली. त्याचा कोणी स्वीकार करत नव्हता, तर त्या प्राणी संग्रहालयवाल्याने त्याच्यासमोर एक भावलं फेकलं, आणि त्या भावल्याला आई समजून ते माकड त्याच्याबरोबर खेळू लागलं, झोपू लागलं, बसू लागलं. अरे, मुक्या प्राण्यानं एक आईची महती आपल्याला जगाला जाणून दिली, जगाला जाणून दिली. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का, ऐसी कळवळ याची जाती करी लाभा विनती. आपल्या जीवनात आई लाभाशिवाय आपल्यावर प्रेम करत असते. तुम्ही बघा ना, या महिलाला 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात, पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नाही, मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नाही. घरात बनलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नाही. कुणाची तरी राय घेऊन घरात भाजी बनते. अरे, प्रत्येक नोकरीत सुट्टीची, पगारवाढीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची, बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते. तिचं नाव माय आहे, तिचं नाव आई आहे. तिला सुट्टीही नाही आणि तिला पगारही नाही. तिच्या ओव्हर टायमाची पण दखल घेतल्या जात नाही. या लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेन, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई आहे. घरी आल्याबरोबर तोंडावून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी आई पाहिजे बरं. घरी आल्याबरोबर तोंडावून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी जर कोण असेल तर ती फक्त आई असते. म्हणून मी सांगेन, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला,
कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागविल तुझ्या या बाळाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला लहान असतील गणेश लहान असेल तेव्हा एक छोटंसं घर असेल आणि एवढ्या छोट्याशा घरात मायबापानं 7-7 लेकरांचा सांभाळ केला ऐका बरं एका छोट्याशा घरात मायबाप 4-4 5-5 मुलांना सांभाळतात पण मोठं झाल्यावर 4 पोराच्या 4 बंगल्यात एका आईला राहायला जागा मिळत नाही ही शोकांतिका आहे एका आईला एका बापाला राहायला जागा मिळत नाही ही शोकांतिका आहे म्हणून मी सांगेन आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेले आपले मायबाप असतात आज खऱ्या अर्थानं पत्नीची किंमत आणि पत्नीची गरज माणसाला म्हातारपणी जास्त असते बरोबर आहे ना पण आज वामन भाऊंच्या जीवनात ते राहिलं नाही अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी ही कहाणी पण मला एक ऐकायला मिळालं की शर्मिला ताईनं आईची खूप सेवा केली सुनेनं आईची खूप सेवा केली मी सांगू तुम्हाला कदाचित पोरींच्या घरी असतील बरोबर आहे ना इथं वेळेवर हजर नसतील पण खऱ्या अर्थानं त्या गणेशरावची जी पत्नी आहे शर्मिला ताई त्यानं 6 पोरीची भूमिका सुभद्रा आईच्या जीवनात सेवा करताना निभवली बरं हे फार महत्त्वाचं मी म्हणतो भाग्यवान असेल ती सासू आणि भाग्यवान असेल ती सून की जिला एकमेकीला एवढं प्रेम देणारी मिळाली नाही तर हे मिळत नाही महाराज पाहायला मिळत नाही लक्षात ठेवा पण आज सुनेनं एवढी सेवा आईची केली म्हणून मी पुन्हा एकदा त्या माऊलीला धन्यवाद देईल आणि मी एक सांगेल जाता जाता की त्या शर्मिला वहिनीचा आदर्श इथं आलेल्या महिलेंनी घेतला तरी काही अडचण होणार नाही काहीच अडचण होणार नाही हे एवढं प्रेम आपल्या परिवारात राहावं मी पुन्हा एकदा सांगेन अतिशय गोड परिवार आहे हा अतिशय सुंदर या परिवाराचं एकच आहे यांनी जीवनामध्ये माणसं कमवलेली आहेत म्हणून आज एवढा समाज या ठिकाणी उपस्थित राहिला मी पुन्हा एकदा सांगेन की या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य भगवंतांनी त्यांना द्यावं कारण त्या मायची आठवण प्रत्येक क्षणाला येत राहते हे बघा माय असल्यावर किंमत कळत नाही आणि गेल्यावर मिळत नाही माय असल्यावर किंमत कळत नाही आणि गेल्यावर मिळत नाही आज अशी परिस्थिती आहे एकदा माणूस जीवनातला गेला की माणूस पोरकावत असतो पुन्हा आपल्याला काही पाहायला मिळत नाही त्याच्या आठवणी आणि त्याचे फोटो हे सोडून आपल्याला काही पाहायला मिळत नाही म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन आपल्या मायबापाला सांभाळा आपल्या मायबापावर प्रेम करा अरे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आई वडिलाच्या सेवेमुळे उभा आहे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता म्हणून सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे त्या सेवे शिकिरे शरीरे लोन कीजे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपत्या उन्हात अन रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने
जिवंत आहेत आता, कारण आता सगळं आहे. एवढा समाज ज्या मायसाठी जमला ती माय आहे का? नाही, अपवाद आहे हा, लक्षात ठेवा. आज सगळं जिच्यासाठी आहे ती नाही ना. मग मी याला एक बगल दिली. मी माझ्या आईवडिलाचा असताना एक सोहळा केला, मातृपितृपूजन सोहळा. जवळपास 10-20 हजार लोक, 10-12 आमदार खासदार, 200-300 महाराज, या महाराष्ट्रातले जेवढे काही दिग्गज महाराज ते सगळे एका दिवशी हजर केले होते. का? त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, असं वाटत होतं या जगातले सगळे सुख यांच्या पायाजवळ आहे, यांच्या पायाजवळ. आपल्या मायबापानं आपला लग्नापर्यंत वाढदिवस केला. आपण कधी केला आपल्या मायबापाचा? आपण पहिला आलो तर आपल्या मायबापानं गावभर पेढे वाटले. आपल्या मायबापानं आपल्यासाठी केलं, आपण त्यांच्यासाठी काय? आजपर्यंत ऑब्झर्व करा, परीक्षण करा, जे करत आले ते मायबाप आपल्यासाठी करत आले. त्यांच्या डोळ्या देखत त्यांचा सोहळा एखादा केला पाहिजे. आता ते नाही ना. मग मी तर म्हणतो हा कार्यक्रम हा एवढं सुंदर सजवलेलं, हे जर सगळं सुभद्रा माईच्या वाढदिवसासाठी असतं तर किती आनंद असतं, किती आनंद असतं. कधीतरी आपल्या मायबापाचं एखादं बॅनर वाढदिवसाचं गावात लावलं पाहिजे आपण. किती आनंद होईल. त्यांना अपेक्षा नाही, पण त्यांना आनंद किती होईल. मी पुन्हा एकदा सांगेल, आपले मायबाप एकदा गेले की पुन्हा आपल्याला ते मिळवता येणार नाही. आज सुनेत्राताईला गेलेलं उपमुख्यमंत्रीपद मिळवता आलं, पण गेलेल्या अजितदादाला आणता येणार आहे? नाही आणता येणार. लक्षात ठेवा. मी सांगेन पुन्हा, आणि एवढे मोठे तर आपण होणार नाही. 6 वेळ उपमुख्यमंत्री म्हणजे जोक नाही, बरोबर आहे ना. मी परिवार सांगतो, स्वतः उपमुख्यमंत्री 6 वेळ, बायको राज्यसभेची खासदार, पुतण्या आमदार, चुलत बहीण खासदार, आणि काका एका पक्षाचा अध्यक्ष. पण काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. म्हणून प्रत्येक भेट शेवटची आहे असं समजून वागा. याच्या नंतरची भेट आपल्या हातात नाही आहे. माणसानं प्रेमानं राहिलं पाहिजे. अरे याच्या नंतर मरायचं कधी हे माहीत नाही, कशाचा गर्व घेऊन चालला. मी तर हे बाकीच्या सगळ्यांना सांगेल की अजितदादांकडे पाहिल्यानंतर आपल्याला खूप काही कळावं, खूप काही कळावं. मी तर जगणं कळावं म्हणेल. लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा त्या मायबापाला जाणून घ्यावं एवढीच इच्छा आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपलेला आहे. पुनश्च एकदा सर्व या परिवाराला धन्यवाद देतो. आणि मृदंगाचार्य आमचे विशाल महाराज, पांडुरंग महाराज, आणि महाराष्ट्रातील नामवंत गायक माझे दोघंही मित्र, आमच्या भागातही महाराजांना बोलवतात दोघांना बरं का, आमचे संपत महाराज, सुनील महाराज. म्हणून या दोघांनाही धन्यवाद. बाकी सगळी परिसरातील टाळकरी महाराज मंडळी, आमचे विठ्ठल महाराज, पांडुरंग महाराज, कृष्णा महाराज, आणि ही वारकरी शिक्षण संस्था कोणत्या संस्थेत आहे? बरोबर, वैष्णवीताई धायगुडे यांच्या संस्थेतील हे बाळगोपाळ महाराज मंडळी, यांनाही धन्यवाद देतो. आणि वेळातला वेळ काढून आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. मला वाटतं एक 10-5 माणसं सोडले तर सगळे कीर्तन चालू असतानाच येऊन बसल्या. म्हणजे तुम्हाला त्या कीर्तनाची आवड आहे, म्हणून तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. पुनश्च एकदा आमचे वारकरी कीर्तन रंग रंग कीर्तनाचा यूट्यूब चॅनलवाले दादा आहे, हे कीर्तन त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे, त्यांना धन्यवाद. साऊंड अतिशय गोड आहे. आमच्या दादासाठी टाळ्या वाजवा एकदा. छान, चांगलं आहे, अतिशय सुंदर आहे. लक्षात ठेवा, 100 पैकी 100 मार्क पडत नसतात, पासिंगला महत्त्व असतं. लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. वाढवेल झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंगा बोलावे. अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला.
पाहुण्यांना विनंती 5 मिनिटं बसा. 5 नाही 2च मिनिटं. बसा खाली बसा 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 खाली. बोली लिहिले कुरे वेडे वाकोडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुगा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध